ओम श्री स्वामी समर्थाय नमः. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, आपल्या सनातन हिंदू संस्कृतीमध्ये देवघराला घराचे हृदय मानले गेले आहे. ज्या घरामध्ये सकाळ संध्याकाळ दिवा अगरबत्ती लावली जाते, तिथे नामस्मरण होते, तिथे प्रत्यक्ष ईश्वरी शक्ती वास करते. आणि या देवघराचे सर्वात मुख्य आकर्षण आणि ऊर्जेचे केंद्र म्हणजे आपला कलश आणि त्या कलशावर ठेवलेला नारळ. अनेकदा आपण पाहतो की देवघरातील कलशाचा नारळ अचानक सुकतो, कधी त्याला तडा जातो तर कधी त्यातून पाणी गळू लागते. सामान्य माणसाच्या मनात लगेच भीती निर्माण होते. मनात शंका येते की माझ्या हातून काही चूक झाली आहे का, देवाचा माझ्यावर कोप झालाय का, की घरावर काही संकट येणार आहे. पण भक्तांनो, घाबरू नका. आज स्वामी समर्थ भक्ती दिंडोरी मार्गाच्या आशीर्वादाने आपण याच गूढ संकेताचे रहस्य उलगडणार आहोत. नारळ जेव्हा बोलतो तेव्हा देव ऐकतो. होय, कलशावरील नारळ हे केवळ एक फळ नाही, तर ते तुमच्या कुलदेवतेच्या उपस्थितीचे, तुमच्या घरातील ऊर्जेचे आणि येणाऱ्या काळाचे जिवंत संकेत देणारे माध्यम आहे. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील अनेक शंका दूर करणार आहे. श्रद्धा, विश्वास आणि भक्तीने आपले घर सुखी कसे ठेवायचे हे आज आपण सविस्तर पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट ज्ञान नेहमी भीती निर्माण करते आणि पूर्ण भक्ती संकटातून मार्ग दाखवते. पण त्याआधी स्वामी समर्थ कृपा राशी भविष्य या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर करा. भक्तांनो, सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की नारळाला श्रीफळ का म्हणतात. श्री म्हणजे लक्ष्मी, म्हणजेच समृद्धी. नारळामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचा वास असतो, असे आमची पुराणे सांगतात. नारळाच्या वरच्या भागावर असणारे 3 डोळे हे भगवान शंकराचे त्रिनेत्र मानले जातात. आता विचार करा, आपल्या देवघरात जो कलश असतो तो म्हणजे संपूर्ण विश्वाचे प्रतिनिधिक रूप आहे. कलशामध्ये आपण जे जल भरतो ते गंगा, यमुना, गोदावरी या पवित्र नद्यांचे प्रतीक असते. कलशाच्या तोंडाशी विष्णू, कंठामध्ये रुद्र आणि मुळामध्ये ब्रह्माचा वास असतो. आणि या कलशाच्या शिखरावर जेव्हा आपण नारळ ठेवतो तेव्हा ते ब्रह्मांडीय ऊर्जा आकर्षित करण्याचे काम करते. तुमच्या घरात निर्माण होणारी नकारात्मक ऊर्जा, बाहेरील वाईट दृष्टी किंवा घरातील सदस्यांमधील कलह या सर्व गोष्टी देवघरातील नारळ स्वतःमध्ये शोषून घेत असतो. तो एक प्रकारचा अँटेना असतो जो कुलदेवतेचे आशीर्वाद तुमच्या घरात पसरवतो आणि वाईट शक्तींना रोखतो. म्हणूनच कलशावरील नारळात होणारे बदल हे साधे नसून अत्यंत महत्त्वाचे आध्यात्मिक संकेत असतात. अनेक भक्तांना प्रश्न पडतो, महाराज, देवघरातील कलश नारळाला अचानक उभा किंवा आडवा तडा गेला, याचा अर्थ काय? भक्तांनो, जेव्हा नारळाला आपोआप तडा जातो तेव्हा घाबरण्याचे काहीच कारण नाही. हा एक अत्यंत शुभ आणि संरक्षणात्मक संकेत मानला जातो. याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरावर किंवा घरातील सदस्यांवर खूप मोठे संकट येणार होते. कोणती तरी नकारात्मक ऊर्जा किंवा अपघात घडू शकत होता, परंतु तुमच्या कुलदेवतेने, तुमच्या स्वामींनी ते संकट स्वतःवर घेतले आणि त्या ऊर्जेचा आघात या नारळाने सहन केला. नारळाला तडा जाणे म्हणजे संकटांचे निवारण होणे होय. काही वेळा कलशावरील नारळाच्या खालच्या भागातून किंवा डोळ्यांमधून पाणी पाझरू लागते किंवा पाणी पूर्णपणे संपून जाते. आध्यात्मिक परिभाषेत याला कुलदेवतेचे अश्रू किंवा ऊर्जेचा अतिवापर म्हटले आहे. जर नारळातून पाणी गळत असेल तर समजून घ्या की तुमच्या घरातील वास्तूमध्ये काहीतरी दोष निर्माण झाला आहे किंवा पितृदोषामुळे घरातील शांती भंग पावत आहे.
कुलदेवता तुम्हाला सावध करत आहे की घराच्या आचरणामुळे कुलधर्माकडे लक्ष द्या. घरामध्ये नामस्मरण वाढवण्याची गरज आहे, असा हा संकेत असतो. जर तुमच्या देवघरातील नारळ अनेक महिने किंवा वर्षभर तसाच राहिला, तो सुकला नाही, खराब झाला नाही आणि त्याला तडाही गेला नाही, तर हा सर्वोत्तम संकेत आहे. याचा अर्थ तुमच्या घरावर कुलदैवतेची आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची अखंड कृपा आहे. तुमच्या घरातील वातावरण सात्विक आहे, घरात कोणतीही नकारात्मकता नाही आणि तुमची भक्ती योग्य दिशेने सुरू आहे. हे सुखी आणि समृद्धी संसाराचे लक्षण आहे. काही महिन्यांनी जेव्हा तुम्ही कलश हलवता, तेव्हा नारळाच्या आत खोबरे सुकल्याचा आणि पाणी संपल्याचा आवाज येतो. हा निसर्गाचा नियम आहे, पण देवघरात याचा अर्थ असा होतो की नारळाने त्याची विहित ऊर्जा पूर्ण केली आहे. त्याने घरातील सुख समृद्धी टिकवून ठेवण्याचे काम चोख बजावले आहे. आता हा नारळ बदलण्याची वेळ आली आहे, हा तो संकेत असतो. भक्तांनो, संकेत तर आपण ओळखले, पण जर काही नकारात्मक संकेत मिळाले तर त्यावर उपाय काय? स्वामी समर्थ भक्त दिंडोरी मार्गाने आपल्याला अत्यंत सोपे आणि प्रभावी उपाय सांगितले आहेत. तडा गेलेला किंवा खराब झालेला नारळ काय करावा? जर नारळाला तडा गेला असेल किंवा तो खराब झाला असेल तर तो घरात तसाच ठेवू नका. तो नारळ अत्यंत आदराने कलशावरून काढावा. देवाची क्षमा मागावी की हे कुलदेवते, हे स्वामीराया, आमच्याकडून काही चूक झाली असल्यास पदरात घ्या आणि घरातील संकट दूर करा. त्यानंतर तो नारळ वाहत्या पाण्यात विसर्जित करावा किंवा एखाद्या झाडाच्या मुळाशी स्वच्छ जागी ठेवावा. नवीन नारळ कधी आणि कसा बदलावा? कलशाचा नवीन नारळ नेहमी शुभ मुहूर्तावर, जसे की पौर्णिमा, अमावस्या, पाडवा किंवा मंगळवार, शुक्रवार या दिवशी बदलावा. नवीन नारळ ठेवताना त्याला कुंकवाचे 5 बोटे लावावीत. कपाळाला विळकी शेंडी देवाच्या दिशेने करावी. कलश जल बदलणे: कलशातील पाणी दर आठवड्याला किंवा दर 15 बदलत राहावे. ते पाणी तुळशीच्या किंवा इतर पवित्र झाडाला अर्पण करावे. घराच्या कोपऱ्यात फेकू नये. भक्तांनो, शेवटी एकच लक्षात ठेवा, अशक्य ही शक्य करतील स्वामी. देवघरातील प्रत्येक वस्तू, प्रत्येक विधी हा आपल्या कल्याणासाठीच असतो. मनात कोणतीही अंधश्रद्धा किंवा अनाठायी भीती बाळगू नका. जर तुमची भक्ती खरी असेल तर देव स्वतः तुमच्या पाठीशी उभा राहतो. तुम्हालाही कधी तुमच्या देवघरातील नारळाबाबत असा काही अनुभव आला आहे का? तुमच्या घरातील कलश नारळाने तुम्हाला कधी काही संकेत दिले आहेत का? तुमचे अनुभव आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. तुमच्या कमेंट्स वाचून इतर भक्तांचाही विश्वास दृढ होईल. हा माहितीपूर्ण आणि भक्तीने नटलेला व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांच्या मनातील भीतीही दूर होईल. चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा. चला तर मग सर्वांनी मिळून गजर करूया. जय जय रघुवीर समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.